पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे शुक्रवारी सायंकाळी केवटे यांच्या घरातील अनेकांनी कोपीमध्ये साप गेल्याचं पाहिलं होतं। सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। साप निघून गेला असेल असे समजून त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला। ती वेळ सायंकाळची होती। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। वैष्णवी महेश केवटे वयवर्ष 4 सध्या राहणार पळसदेव शेलारपट्टा तालुका इंदापूर मूळ राहणार कानापुरी तालुका पंढरपूर हिचा मृत्यू झाला। ही घटना अशी की कोपीमध्ये साप गेल्याचं शुक्रवारी सायंकाळी केवटे यांच्या घरातील अनेकांनी पाहिलं होतं। मात्र त्यानंतर आज साप दिसत नसल्याने साप निघून गेला असेल असं समजून त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला। जेवण झाल्यानंतर सगळे झोपी गेले। मध्यरात्री सापाने त्याच कोपीमध्ये वैष्णवीच्या कानाचा 2 वेळा चावा घेतला। वैष्णवी मोठ्याने रडत आईला कानाजवळ व डोक्यात मुंग्या येत असल्याचे सांगत होती, तर बहीण कानातून रक्त येत असल्याचे दाखवत होती। थोड्याच वेळात वैष्णवीला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला। वैष्णवीचे वडील मासे पकडण्यासाठी गेले होते। फोनवरून त्यांना घटनेची माहिती देताच ते घरी आले। उपचारासाठी वैष्णवीला गावातील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले। इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले।